नमस्कार मंडळी, सफरनामा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. व्हेरी गुड मॉर्निंग. सो यू माइट बी थिंकिंग राईट की हा पट्ट्या सकाळी सकाळी उठून कुठे टवाळकागिरी करायला चालला आहे. तर नाही गाईस, मी माझ्या मुंबईच्या घरी चाललो. पुण्याच्या घरी इकडे जर काम चालू होतं, जसं तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओमध्येही बघितलं असेल गाईस, महाबळेश्वर सिरीजमध्ये. जर तुम्ही नाही बघितलं असेल तर मी व्हिडिओच्या लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये पुटअप करते, प्लीज डू चेक इट आउट. ओके, सो इकडचं काम झालेलं आहे आणि परवा आहे गुढीपाडवा. सो गुढीपाडव्याच्या निमित्त घरी जाणं मस्ट आहे राईट. नाउ द थिंग इज, माझं होतं ऑफिसचं बऱ्यापैकी काम. ते काम करेपर्यंत मला वाजले रात्री 3:30 पावणे 4 तर झाले. झोप इतकी झालेली नाही आहे. सो गाईस, तुम्ही नोटीस केलं असेल आपल्या प्रतिभालाच्या ब्लॉगमध्ये. सो या रोडचं जिथे तर खणलेलं आहे राईट, तो वाला पार्ट लास्ट टाइम चालू होता आणि ज्या रोडने आता आपण चाललो आहे त्या रोडचं काम चालू होतं. सो लकीली थोडंफार का होईना पण खडी वगैरे टाकून झालेले आहेत आणि आय होप सो की लवकरात लवकर ही रोड पूर्ण होऊ दे. यू माइट बी वंडरिंग मी मुंबईला नेमकं कुठे चाललो आहे. सो मी मुंबईला चाललो आहे कल्याणला. आय एम बॉर्न अँड बॉटम इन कल्याण. गाव माझं कणकोली आहे. सो कणकोलीचा ब्लॉग अजूनही येणार आहे. ओके, सो वी हॅव क्रॉस रावेत. आता ह्या पॉईंटवरून जो लेफ्टला जो रोड जात आहे ना, सो दिस विल बी अवर मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे. ओके, अँड स्ट्रेट आपला ओल्ड मुंबई पुणे हायवे. आणि ओल्ड मुंबई पुणे हायवेसुद्धा इतका क्लास आहे राईट. आणि मोस्ट परमनंटली आपला कामशेटचा जो एरिया आहे राईट, कामशेट नंतर ते कामशेटपासून ते लोणावळ्यापर्यंत जो पॅच आहे राईट, इतका मस्त वाटतो ना तो कामशेटचा घाट. जेव्हा आपण त्या घाटातनं उतरतो तर लांब लांबपर्यंत सगळे शेतमळं आणि त्याच्या ऑपोजिट साईडला तिकडे डोंगर, इंद्रायणी आणि नदी, एव्हरीथिंग जस्ट लुक्स आय प्लीजिंग. सो तोच एक्सपिरियन्स तुम्हाला द्यायचा आहे गाईज. सो प्लीज स्टे ट्यून्ड. ओके, सो लोणावळा 36 किलोमीटर्स. हे ट्रॅफिक काय आहे यार एवढं पुढे? नॉट शुअर. मी मोठा कंटेनर जाताना तर दिसतोय, त्याच्या पुढे तरी कमी वाटेल लांब लांबपर्यंत. दिस इज अर्ली मॉर्निंग ट्रॅफिक गाईज. आय थिंक मोस्टली हे सगळं तळेगाव सर्कलपर्यंतच असावं. आणि ऑफकोर्स हे कंटेनर्स ॲज युजल, त्यांच्यामुळे पाठी खूप मोठी ट्रेल लागून जाते. बट एव्हरीबडी आर हेल्पलेस. सो मेजरली हे जी काही गर्दी दिसते ना आपल्याला, सो मी जितक्या वेळेला इथे आलो आहे त्यावेळेला मी जेवढं नोटीस केलं आहे ते हा टोल नाका प्लस तळेगावचं सर्कल. त्या भाऊच्या बाईकला मिरर्स नाही आहे आणि तो पाठून कोण येते की नाही ते बघतो. हे बघा, हे बघा, पथेटिक गाईज. आय एम नॉट शुअर त्याचं काय रिझन होतं मिरर्स काढण्यामागचं. झाड किती भरगतचं आहे बघा ना गाईज. सो ज्यांना ज्यांना बायकिंगचं वेळ आहे ना गाईज, आय एम नॉट शुअर ते सगळ्यांसोबत होतं की कसं काय, बट अर्ली मॉर्निंग उठून जेव्हा तुम्ही बाईक राईड करतात त्यानंतर जो का दिवस आहे ना, हे कमी होतं. ओके, सो त्यानंतरचं ओके हां मी काय म्हणतो, सो बाईक राईड केल्यानंतरचा जो अख्खा पुरा दिवस असतो राईट, इतका क्लास जातो ना, इतका सूदिंग जातो ना, बिकॉज तुम्ही अर्ली मॉर्निंग तुमच्या आवडीच्या गोष्टी केलेल्या असतात आणि त्याच्यातनं जो मिळालेला आनंद असतो ना तो दिवसभर पुरतो गाईज. सो आय रिअली फील की माझा आजचा दिवस राईट इथून पुढे तो खरंच खूप छान जाईल. ऑफकोर्स मला काम तर करायचं ऑफिसचं, बिकॉज जे मी काल रात्रीपर्यंत करत होतो ते कंप्लीट झालेलं नाही आहे. सो आजही थोडा वेळ बसावं लागणार आहे. हां, डोंट हॅव एनी अदर ऑप्शन. पोटा पाण्यासाठी थोडं करावंच लागतं आहे गाईज. मजा येते काय. आकाशीचे झाडं आणि हा रोड, हे इतकं भयानक कॉम्बिनेशन आहे ना गाईज. इतकं शांत वाटतं ना. सी आता हे साईडला आहेत. यू कॅन जस्ट इमॅजिन द लँडस्केप नो. तर प्लॅन वॉज की पहाटे निघायचं होतं आणि टिल द टाइम वी रीच लोणावळा राईट, सनसेट टिपायला भेटला असतं. सनसेट टिपायला भेटला असतं. So that was a plan, but unfortunately
काल मला झोपायलाच 3:45 वाजले. देन आय कुड नॉट वेक अप. ओके, सो आय हॅड टू कॉम्पन्सेट. आणि घरी पण थोडा पसारा पडलेला होता. तो पसारा इन द सेन्स वाईफने सगळं आवरून ठेवलेलं होतं. त्यानंतर मी जो छोटा मोठा पसारा केलेला आहे ते सगळं आवरेपर्यंत थोडासा उशीर झाला. बट गॅस यू कॅन सी राईट समोर बघा आपला हा क्लास रोड, आपला NH48 आणि ही अतिशयची झाडं. नॉट शुअर यार, काहीतरी वेगळंच कॉम्बिनेशन आहे. अँड आय एम रिअली लायकिंग दिस. सी, नॉट शुअर तुम्ही किती नोटीस करत असाल. अचानक मध्येच एवढा घोळका कसा काय? इज एव्हरीथिंग ऑल राईट? ओ गॉड, गाडीची वाट लागली गाईस. I hope he's okay, man. फ्रीक्स यार, पूरी एक साइड चिमले, कम्प्लीटली एक साइड चिमले. हो मॅन, त्याचं मिरर सुद्धा इकडे उडालेलं आहे. असे काय सीन्स बघितले ना की अशी धडधड होते ना आपला स्पीड आपोआप स्लो होऊन जातो. बट लकीली त्या माणसाला काही झालं नाही आहे. आणि मेनली ड्रायव्हर साईड चिमले नाही आहे तर पॅसेंजर साईड चिमले. ओके, पुरा बेंड झाला आहे. डोअरची तर हालत बेकार झाली आहे. मिरर्स वगैरे सगळे उडून कुठच्या कुठे पळालेले आहेत. गाईज, प्लीज राईड अँड ड्राईव्ह सेफ. दॅट इज वॉट आय कुड से. लेट एव्हरीथिंग बी ऑल राईट गाईज. लेट्स होप फॉर द बेस्ट. आपण तर आरामातच चाललो आहे, सो आपल्याला काही नाही आहे. मी याला ॲक्च्युली भीती वाटते जास्त स्पीड्स वगैरेची. सो आपला एक क्रुझिंग स्पीड ठेवायचा 70 to 80. आय थिंक दॅट शुड बी प्रिटी इनफ टू रीच एनी डेस्टिनेशन विदाउट एनी हॅसल. दॅट इज वॉट आय बिलीव. आणि असं नाही की मी कॅमेरावरती बोलतो आहे, इतर वेळेस होता इन इफ आय ट्रॅव्हल एनिवेअर राईट. सो दॅट इज माय आयडियल स्पीड इफ आय एम ऑन हायवेज. ओके, काय वेळेला ते आपल्यावरती डिपेंड होतं. जर तुमचा स्पीड कमी असेल ना तर सी, आता हे माणूस आता आतमध्ये आला तर मी स्पीड कमी होतो म्हणून मी आता ब्रेक तरी मारू शकतो. सो असे काही सिच्युएशनमध्ये आले ना तर तुम्हाला कंट्रोल करण्यासाठी तुमच्याकडे काहीतरी स्कोप आहे राईट. बट इफ यू आर आउट ऑफ कंट्रोल, हां ऑफकोर्स ABS वगैरे सगळं काही आलेलं आहे. बट ABS इज अगेन अ टेक्नॉलॉजी राईट. तर त्यावरती इतकं कम्प्लिटली रिलाय करून आय डोंट बिलीव्ह दॅट मच इन इट. तर तुम्ही तुमच्या कंट्रोलमध्ये जर तुम्ही गोष्टी ठेवल्यात ना सो त्याच्यावरती तुमचा कम्प्लिटली होल्ड राहतो. बंद करो हाथ जोड़ के मैं. सो एव्हरीथिंग डिपेंड्स ऑन अस गाईज. कंट्रोलही करता येतं आणि आपल्यामुळे समोरच्याला इजा होऊ नये त्याची आपल्याला काळजी घ्यायची. सो आय रिअली फर्मली बिलीव्ह दॅट एव्हरीथिंग बिलॉंग्स टू अस. हां, बट कधी काळी ते म्हणतात नाही का, एक ती वेळ येते आणि ती वेळ चुकत नाही. ती वेळ येणं बोलतात नाही का, ते अटळ आहे. बट आपल्याला जमेल तेवढा आपण कंट्रोल करायचा प्रयत्न करूया. बाकी तर देवाच्या हातात आहे. जेव्हा मी नवीन पुण्याला लागलेलो जॉबला, आय थिंक 2018, तेव्हा मी माझी DO घेऊन यायचो इकडे. आय वॉज जस्ट वंडरिंग. हां, नाव आय एम जस्ट वंडरिंग की मी कसा घेऊन यायचो. तो फायबर बॉडी आणि 110cc इंजिन. आणि लिटरली मला फील व्हायचं की समोरून जर का कुठली गाडी पास झाली किंवा ट्रक पास झाला इन केस तर मी हलायचो. अँड ॲट दॅट टाईम यू नो लाईक 7-8 years ago ते तरुण रक्त सळसळलेलं असायचं की नाही यार, जो का देख लिया जाएगा. दॅट काइंड ऑफ एन ॲटिट्यूड गाईज. सो मी यायचो आणि त्यावेळेला हा जो फ्लायओव्हर होता ना, या फ्लायओव्हरचं कामच झालं नव्हतं. ह्या वेळेला तर फ्लायओव्हरचं कामच झालं नव्हतं. सो त्यामुळे सर्व्हिस रोडनी ते माती धूळ खात वगैरे जाणं एव्हरीथिंग सहन केलेलं आहे. आणि ऑल ऑफ अ सडन जेव्हा आपल्याला असा हा फ्लायओव्हर भेटतो राईट, सो त्या पॉईंटवरनं त्या गोष्टी इमॅजिन करता राईड करण्याची जी मजा असते ना, दॅट इज कम्प्लिटली डिफरंट. ओके, सो समोर तुम्ही बघताय गाईज, बोलता बोलता आपण कामशेटच्या घाटेपर्यंत पोहोचलो. आणि ही जे झाडं आहेत ना, हे जे डोंगर रांग आहे ना गाईज, मॅन, ह्यासाठी आपण घरातनं बाहेर पडतो. बाहेर पडायला पाहिजे तर येऊन बघा, हा अनुभव घेऊन बघा. हे कॉर्नर्स इकडनं, हे जे रायडिंग. सो इथून जर तुम्ही आता बघाल राईट, अरे यार ह्या कंटेनर्सने आपलं पुरा व्ह्यू वाढवून ठेवला. फाईन. ते कसं होतं ना, आता मी इकडनं आपण वर चढलो आणि लगेच उतार येतो. पण त्या उतार चढण्याच्या आधीचा जो पुरा पॅच असतो ना, त्यातनं आपल्याला पुरी अख्खी चक्की पुरी दरी दिसते. ओके, सो
that view is completely different, guys. See, you guys, I hope you guys can see this. So हे हा जो पूर्ण एरिया आहे राईट, ही सगळी शेतमळं. वाव. ठीक आहे, बोलता बोलता आपण आता कार्ला देवीच्या एंट्रन्सपर्यंत पण आलो आहे. लोणावळ्याला बंगलो आहे, लोणावळ्याला विला आहे वगैरे वगैरे, हे सगळं ह्या साईडला. ओके, लाईने तुम्हाला जेवढं पण हे दिसतील ना विलास, सगळे हे एअरबीएनबी सारखे प्रॉपर्टीज आहेत. इथून लेफ्ट साईडला मडवली, राईट साईडला आपलं कार्ला देवीचं मंदिर. एक विराईचा उदो उदो. ओके, हे जे समाधान भेटतं ना बिना पैसे टोल नका क्रॉस करणं, ते समाधान आपल्याला टू व्हीलरवरच भेटेल गाईस. सो इन कार्स राईट विल हॅव टू थिंक ऑफ की अरे फास्टॅग तर रिचार्ज मारायचं आहे, ते एक टेन्शन. आणि चुकून समजा राहिलं आणि जर तिथे स्कॅन करताना फेलियर आला तर मग परत 10 ते 15 मिनटं साईडला कुठेतरी लावून ठेवा, स्कॅन करा अँड देन ओनली यूल गो. असं माझ्यासोबत 2 वेळा झालं आहे. आणि ऑफकोर्स त्या 2 वेळा जे झालं आहे ते माझ्या नेग्लिजन्समुळे झालं आहे. आय शुड हॅव चेक इट बिफोर, बट काय होतही रहतं आहे. असं गप्पा मारता मारता आपण लोणावळ्यालाही पोचलेलो आहोत. आणि प्रिव्हियसली आपल्या MSRTC सगळ्या गाड्या ना सगळं इथे लागायच्या जेव्हा पुण्यावरून येतात त्या. ओके, सो दिस वॉज द फूड मॉल. ओके, आणि जेवढं मला माहिती आहे काय, या सगळ्यांची ना मोनोपॉली आहे. आणि एक काही गाड्या इथे थांबायच्या आणि काही गाड्या ना इथे इथे पण एक आहे. सो हां, दिस स्पॉट. ओके, या दिस वन या इथे. सो इथेही काही गाड्या लागायच्या. ते व्हरायटी इतक्या काही खास नव्हत्या. 2 वेळा असा अनुभव आलेला की ते पाव इतका कुस्करा झालेला होता. सो कुस्करा इन द सेन्स तो शिळा झालेला असतो. मी म्हटलं नाही बाबा, तो पाव ठेव तुझ्याकडे, तू पैसे घे माझ्याकडनं वडापावचे, पण तो पाव तुझ्याकडेच ठेव, मला तो वडा दे. माझ्याकडून मी 2 वडे घेऊन पुढे निघालेलो आहे. सो हां, म्हणजे की ते क्वालिटी वगैरे त्या सगळ्या गोष्टी मेंटेन नसायच्या. आणि मे बी दॅट माईट बी द रिझन पीपल माईट हॅव कंप्लेंट की अशा ठिकाणी थांबवतात वगैरे. ते सगळीकडे आपण मगनलाल 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 दिसलं म्हणजे तुम्ही लोणावळ्यात आला. अँड लकीली आज सिटीमध्ये ट्रॅफिक नाही आहे, नाही तर हे भलं मोठं ट्रॅफिक असतं कारण रस्ता खूप छोटा आहे. बट वी आर एबल टू कम आउट ऑफ दिस सिटी. सी म्हणता क्षणी गाईस आपला पेस मंदावला. नो लाईक आपलेच शब्द कधी कधी आपल्या चांगल्याची येतात हे कारण नाही. एनिवेज इतकं काही नव्हतं. सो आय थिंक वी आर गुड. सो आपण आता सिटीतनं बाहेर निघालेलो आहोत. येस ऑफकोर्स या सिटीतनं बाहेर निघालो आहे. सगळं रेड 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 बोर्ड सगळे रेड. हे मगनलाल चिक्की, पाटील्सवाडा. मोस्टली ना बॅनर्सवरती मी नोटीस केलं आहे रेड ना खूप भरभरून वापरतात. अँड आय एम नॉट शुअर त्या मागची सायकोलॉजी काय आहे. ऑफकोर्स काहीतरी रिझन असेलच. बट हां, सो मेजरली एनिवेअर यू सी राईट. सो हिअर्स द ट्रॅक, रेल्वे ट्रॅक गाईज. सी समोर समोर दिसतो इथनं पॅरलल. ओ अनफॉर्च्युनेटली कुठे ट्रेन येत नाही आहे. दॅट वुड हॅव बीन अ व्हेरी सिनिक शॉट. सो दिस इज अवर आयकॉनिक प्लेस. अँड या सी दॅट रॉल्स रॉयस गाईज, यू गाईज कॅन सी इट. ह्याच्याबद्दलच्या इतक्या रील्स आल्या आहेत राईट, भयानकवाल्या, हॉन्टेडवाल्या. त्यामागची हिस्ट्री आपल्याला वाचली पाहिजे. आय रिअली पर्सनली डोंट नो इट. मग तर रील्सवरती बघतो आहे आणि आय हॅड दॅट क्युरिओसिटी. आणि आता माझ्या डोळ्यासमोरच आलं, माझ्या डोक्यातही नव्हतं, त्याच्यामुळे डोळ्यासमोर दिसलं. सो दिस इज दॅट लोणावळा का आयकॉनिक गली, जिथून जर एक लग जरी आले तर आयडियली हा 1 वे आहे. बट आपल्या इकडे 1 वे असू दे, काही असू दे, माझ्या बापाचा रस्ता आहे, मी समोरनं येणारच, तुला काय करायचं ते कर. मुझे पडेगा नहीं
नहीं पड़ता। अशा ॲटिट्यूडवाले आपल्याकडे लोक खूप आहेत. सो अननेसेसरी ट्रॅफिक होत राहते इथे. इकडे डायव्हर्जन आहे पण नाही, मला ह्याच रस्त्याने जायचं आहे. जा बाबा जा. दिस लोणावळा लेक मेन म्हणजे खूप छान वाटतं आहे. अर्ली मॉर्निंग राईड करतो आहे, मुंबईला घरी चाललो आहे. ओके, त्यानंतर ट्रॅफिक नाही लागतं आहे, सहसा होत नाही गाईज. बट खरंच खूप छान वाटतं हे. एकंदरीत अशी सगळे समीकरणं जर जुळत गेली ना, वी फील ब्लेस्ड ॲज अ रायडर. ओके, सो दिस इज दॅट आयकॉनिक लोकेशन जिथे तुम्हाला ही सगळी व्हॅली एक्सपिरियन्स करता येते. आय वॉन्टेड टू शो इट टू यू बट नॉट टुडे, लेटर. यावरती कॉर्नरिंग करायला जी मजा येते ना गाईज. बट कॉर्नरिंग ऑल्सो सेफ कॉर्नरिंग. तिथे स्किड होण्याचे पण चान्सेस खूप आहेत बिकॉज हिअर वी हॅव अ व्हेरी शार्प टर्न. ओके, ऑसम. अशा टायमिंगला ना इंजिन ब्रेकिंग खरंच खूप कामी येतं. सो दिस इज मंकी हिल विच वी टॉक अबाउट. हा आहे रेल्वे ट्रॅक इकडचा, असं तुम्हाला दिसतोय. अँड दिस इज दॅट व्हॅली जी अशी इथे चिरली आहे. तुम्हाला शिड्या आहेत, जर वर जाऊन तुम्हाला सगळं टिपायचं असेल तर. इकडच्या दरीला वी हॅव खोपोली. ओके, सो इथे उभं राहून बऱ्यापैकी स्नॅप्स घेतले. जास्त काही व्हिडिओज नाही काढल्या बस, खूप गरम होत होतं. सो इथे आल्यावर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की वरून जायचं की इथनं खालून जायचं. हे दोन्ही रोड खालीच जातात. बट दिस वे इज लिटल बिट सरीन. ओके, सो आय युजली प्रिफर दिस रोड अँड दिस इज इट. वाव, आय होप यू गाइस आर सीइंग इट मॅन. हे पावसाळ्यातनं इतकं भारी वाटतं ना इथनं येताना. हलकं 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 पाणी ड्रिप होत राहतं साईडने. वाव, वॉट अ कॉर्नर मॅन. इतकं शार्प कॉर्नर आहेत ना इथे. हो, हे कॉर्नर करता करता बघितले रिक्षा पण पलटली मॅन. ओके, सो सी गाईज, जर वरनं आला असतात तर इथे जॉईन झालं असतं. ओके, सो दोन्ही रोड इथेच कन्वर्ज होतात. सगळं आता सुकं पडलेलं आहे. एप्रिल चालू झालं आहे, अजून मे जायचं आहे. त्यानंतर जूनला पाऊस पडेल की जूनच्या मिडपर्यंत, जूनच्या एंडपर्यंत. आजकाल खरंच ऋतूचा काही भरोसा नाही आहे. कधीही काहीही होतं. कधी थंडी पडते, कधी मध्येच गरम होतं, कधी मध्येच पाऊस पडतो, कधी वादळ येतं. ब्ला 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 ब्ला, एव्हरीथिंग इज जस्ट हॅपनिंग. ग्लोबल वॉर्मिंग गाईज, ग्लोबल वॉर्मिंग. सो वेलकम टू खोपोली गाईज. खोपोलीला बऱ्याच काही आहेत गोष्टी बघण्यासारख्या. गगनगिरी महाराजांचं मठ आहे. इथे पुढे गेल्यानंतर एक लेफ्ट साईडला आपल्या अष्टविनायक गणपतींमधला महडचा गणपती. ओके, सो तो तुम्हाला भेटेल तिथे दर्शन करण्यासाठी. बाकी तर ऑफकोर्स इमॅजिक आता आहेत. आम्ही कधी कधी कॉलेज बंक करून सुद्धा इथे बऱ्याच वेळेला आलेलो आहोत. इथे एक झनीत वॉटरफॉल्स करून होता, सो तिथे आम्ही जाऊन टाईमपास करायचो. बट दॅट वॉज बेसिकली वॉटरफॉल्स अँड ऑल राईट. सो जेव्हा इनिशियल स्टेजेस असतात ना पावसाळ्याचे, त्यावेळेला इट इज टू रिस्की. सो पावसाळा जेव्हा सुरू होतं राईट, त्याच्या एक्झॅक्टली आधी माती थोडी लूज असते. सो लूज माती असल्यामुळे ते पाण्याच्या फ्लोमधनं दगड, खडकं वगैरे ते पाण्यासोबतच फ्लो होत राहतात आणि ते पाण्यातनं आपल्या डोक्यावरती पडण्याची रिस्क तितकीच असते. सो अशा टायमिंगला जावा, लाईक ऑलमोस्ट गणपती वगैरेच्या नंतर, ज्या वेळेला जमीन एकदम घट्ट असते, ओलसर असते. सो तेव्हा वॉटरफॉलमध्ये फिरायला जायचं. आम्ही असंच काय करायचो. हाय सो दिस किड्स राईट.
सफारी नामा सबस्क्राईब कर दे ना. These guys are pretty interested. The kind of smile she had right on her face, ते खरंच खूप खूप छान वाटलं, you know. Like हे असं सगळं पूरा सेटअप बघून they didn't even think twice, okay? They just asked me कि आपके चैनल का नाम क्या है? And I was like, wow. This is where, you know, the recognition starts slowly, of course from the kids, but yeah, everybody out there. खरंच एन्जॉय करतोय. But definitely I'm not enjoying this traffic. कारण आता ऊन पण खूप जास्त झालेलं आहे आणि खरंच गरम होत आहे. सो लवकर ट्रॅफिकमध्ये बाहेर पडूया. ते गगनगिरी महाराजांचं मठ आहे राईट. त्या मठाकडनं एक नदी वाहते. ओके, सो दिस इज दॅट नदी. त्या नदीला इतका फ्लो असतो पाण्याचा राईट. नाव द सीन इज वरती एक हायड्रो पॉवर प्लांट आहे. मग त्याच्यातनं जे काही पाणी फ्लो होतं ना ते पाणी वरून ते पायपां थ्रू खाली सोडतात. ज्यावेळेला ते लाईट जनरेशन चालू असतं ना त्यावेळेला ह्या पाण्याचा फ्लो असतो आणि तो फ्लो दिसायला इतका भयंकर असतो की त्या फ्लोनी आमचा एक मित्र राईट लिटरली वाहता राहिला आहे. सो तिथल्या स्थानिक लहान पोरांनी त्याला वाचवलं आहे. तो त्याचं खूप मोठं नवल. सो बिग शाउट आउट टू नाही मी नाव नाही घेणार कारण त्याच्या घरचेही व्हिडिओ बघत असतील. सो आय डोंट वॉन्ट टू एम्बॅरस हिम बट या आमचा एक मित्र यु नो लाईक खरंच आम्हाला इतकी भीती वाटलेली. आम्ही कॉलेजमध्ये होतो यार. आम्ही ॲक्च्युली त्यावेळेला कॉलेजमध्ये होतो तर ऑलरेडी आम्ही बंक करून आलो आहे. त्यातून जर असं काही घडलं तर मग घरच्यांना तोंड तरी काय दाखवायचं. बट लकीली तसं काही झालं नाही. ऑफकोर्स आम्ही अतिरेक केलेला बट महाराजांनी पण गगनगिरी महाराजांनी आमचे आधीच कान पिळले आणि आम्हाला सद्बुद्धी आली आणि आम्ही गप तिथनं बॅगा वगैरे उचलून निघून गेलो. सो कॉलेज टाईमला असे खूप आम्ही मस्ती केलेले आहेत जे आता आठवलं ना इट फील्स की लाईक यार क्या ही कर रहे थे हम लोग. दिस मस्जिद सी राईट कसली बाब वाटतंय. सो दिस इज अ रोड. हा जो लेफ्टला रोड गेला ना हा जातो अष्टविनायक आपल्या महडच्या गणपतीकडे. ओके, यू गाईज कॅन चेक इट आउट. बेसिकली खोपोली उतरल्यानंतर जो पनवेलपर्यंत जो पॅच आहे ना तो हायवे इतका बाप आहे आणि इतका लिनियर आहे ना की ते ना कुठले बम्प्स आहेत का काही आहेत. त्यामुळे तिथे क्रुझिंग करायला म्हणू दे किंवा मग स्पीड चेकसाठी म्हणू दे म्हणजे हा पॅच बेसिकली सगळ्या बायकर्ससाठीचा फेवरेट स्पॉट आहे. ओके, लेट इट बी सनराईज, लेट इट बी क्रुझिंग आर ॲट एनी टाईम इव्हनिंग. सो मी आता काय करतो हा कॅमेरा मी हँडल बारला माउंट करतो अँड देन यू गाईज कॅन एन्जॉय द व्ह्यू. ओके, आय होप यू गाईज लाईक दॅट. कसं वाटलं गाईज नक्की सांगा कमेंट्समध्ये. एक पॉईंटला असं झालं की कॅमेरा ज्या प्रकारे ठेवलेला राईट खूप वॉबल होत होता. सो आय डिड नॉट वॉन्ट टू टेक रिस्क ॲट दिस पॉईंट ऑफ टाईम. सो मी काढला कॅमेरा अँड देन आय थॉट ऑफ लेट्स माउंट इट ऑन दी हेल्मेट. सो नाव वी आर नियरिंग पनवेल. 9 किलोमीटर्स आहेत ना. वन्स अगेन ऑफ रोड करत सकाळपासूनचं एवढं रिलॅक्सेशन झालेलं ना ते सगळ्या रिलेशनशिपची वाट लावली या ट्रॅफिकने. वेलकम टू मुंबई गाईज. सो दिस इज द JNPT ब्रिज. स्पेसिफिकली या ब्रिजची एक खतरनाक आयडेंटिटी आहे कारण ह्या ब्रिजनी इतके सारे 2 व्हीलरचे ॲक्सिडेंट्स अनुभवले आहेत ना. तर देयर इज अ पॅच अहेड. ओके, पॅच इतकं विचित्र आहे ना की त्या पॅचच्या आधी एकदम बटरी स्मूथ रोड. त्यामुळे बायकर्स लोकांसाठी ते हेवनच आहे. ओके, सो ज्या स्पीडमध्ये हे लोक चालवतात आणि कट टू एकदम रफ पॅच आणि मध्येच एक मोठा खड्डा.
तशी माझ्यासोबतच्याच एका मित्राचा सीन झालेला. नवीन गाडी हंटर 350, जो आला सुसाट आणि जो त्या खड्ड्यामध्ये त्यांनी गाडी टाकली. सो जो त्याचा अलॉय बेंड झाला आहे राईट, नॉट शुअर त्यांनी गाडी तिथून घरापर्यंत त्यांनी गाडी कशी आणलेली. बट या ही हॅज एक्सपिरियन्स दॅट थिंग. ओके, सो वी हॅव टू बी रिअली व्हेरी कॉशियस. सो हा स्ट्रेट रोड पुढे JNPTला जातो. की इथे एअरपोर्टचं काम चालू आहे. अँड इफ यू गाईज वॉन्ट टू नो मच मोर अपडेट्स अबाउट दिस एअरपोर्ट राईट, नवी मुंबई एअरपोर्ट, फक्त ड्रोनमॅन म्हणून एक चॅनल आहे. ओके, ड्रोनमॅन YT. सो प्लीज रिफर टू हिज चॅनल. ओके, सो तो इतके सारे इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड प्रोजेक्ट्स कवर करतो राईट. आणि आपले जयदीप काने सर. ओके, सो हे जे दोन चॅनल्स आहेत रे, इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड जे इतके सारे टॉपिक्स कवर करतात ना, त्याच्याने आपल्याला आयडिया येते की यार काय ठिकाणी किती काम चालू आहे. ओके, सो या डू सबस्क्राईब दोस चॅनल अँड यू नो लाईक यू कॅन चेक आउट द व्हिडिओज. ओके, ही बस तर काय आपल्याला साईड देणार नाही, आपल्याला साईड काढावी लागणार आहे. ओके, सो वेलकम टू तलोजा MIDC रोड. हा MIDC एरिया रेडी. ते काय ना काहीतरी किस्से होत राहतात. नॉट शुअर हा नेमका कसला दूर आहे, काय जाळला आहे ते जोरातच पेटते काय तिथू. लास्ट टाईम आम्ही जेव्हा मुंबईवरून पुण्याला जात होतो ना, तेव्हा मी 4 व्हीलरनी गेलो. तर इथे कॉर्नरला ना एक वडापाव आला आहे. त्याच्याकडे वडापाव समोसे तो बाप भेटतात. आणि आम्ही नेमका पावसाळ्याच्या टायमिंगला त्याच्याकडे खाल्लेला. सो मे बी दॅट वॉज द प्रॉपर मोमेंट टू एन्जॉय दॅट वडापाव अँड ऑल्सो. आम्हाला ती टेस्ट ना जिभेवरच होती. तर सोनीला बेसिकली ना जाताना तो खायचा होता, बट आम्ही ऑलरेडी जेवलेलो, त्यामुळे पोट होतं पॅक. सो वी कुड नॉट थिंक ऑफ इट. तर विचार केला की आम्ही रिटर्न येताना ते करूया. ओके, बट रिटर्न येतानाचा प्लॅनच जरा गडबडला. सो शी हॅड टू गो अहेड आणि मी आता पाठवून एकटा येतो आहे. सो आता मी तिच्यासाठी घेऊन जाणार आहे. सो लेट्स गिव्ह हर स्मॉल सरप्राईज. ओके, सो 100 रुपयामध्ये आपलं काम झालेलं आहे मस्तपैकी. आणि आता आपण सरप्राईज देऊया. ओके, सो दिस इज नेवाली फाटा. या फाट्याला नाव पडलं आहे नेवाली गावामुळे. पुढे हा जो चौक आहे राईट, या चौकातनं स्ट्रेट तर तुम्हाला सांगितलं असं कर्जत, बदलापूर त्या सगळ्या गोष्टी आहेत. राईट साईडला हाजी मलंगड. ओके, सो तोही व्लॉग येईलच. फाईन गाईज, आय एम ॲक्च्युली कन्क्लुडिंग माय राईट नाव बिकॉज चला आता मी ऑलमोस्ट पोचतो आहे घरी. सो अशा काही कंटेंटसाठी मंडळींनो सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंट करून नक्की सांगा गाईज की व्हिडिओ कशी होते. आय एम एक्झॉस्टेड नाव. मला घरी जाऊन तर मस्तपैकी जेवायचं आहे आणि ताणून द्यायचं आहे, असं मी विचारही करू शकत नाही, कारण मरणाचं काम पडलेलं आहे. अँड आय हॅव टू कम्प्लीट दोज डिलिव्हरेबल्स. सो गाईज, पुन्हा एकदा भेटूया अशाच एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत पाहत राहा सफारीनामा. टिल देन, बाय बाय. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.